हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राणी खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. सर्वात आधी उशिरा का होईना, पण तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. खरं सांगायचं तर मागचे 2-3 दिवस माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती, त्यामुळे हा व्लॉग वेळेवर अपलोड करू शकले नाही. पण आता बरी आहे म्हणून लगेच तुमच्यासाठी हा व्लॉग घेऊन आले. तर नेहमीप्रमाणे आजच्या दिवसाची सुरुवात झाली. सकाळी उठले, अंघोळ वगैरे करून घेतली, घराची साफ केली आणि फरशीही पुसून झाली. आणि त्यानंतर मी लगेच देवपूजेला बसली. माझं ना असं आहे, जर दिवसाची सुरुवात देवाच्या पूजेपासून झाली नाही ना, तर दिवसभर काहीतरी राहिल्यासारखं वाटतं. पण एकदा पूजा झाली, की सगळं अगदी व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह वाटायला लागतं. काल अमावास्या होती ना, म्हणून म्हटलं आज देवांना छान असं पंचामृतनी स्नान घालूया. अगदी मनापासून देवांची पूजा केली, पंचामृतनी स्नान घातलं आणि त्यानंतर आरतीही करून घेतली. अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झाली, की मनाला एक वेगळी शांतता मिळते. आणि काल येताना आहे ना, मी एक छोटीशी गुढी घेऊन आली होती, तर ती सुद्धा देवाजवळ ठेवली होती आणि तिची सुद्धा मी पूजा करून घेतलेली. तर इतकी छान होती ती गुढी, की घरात सर्वांनाच खूप जास्त आवडली. आणि खुशीला तर असं वाटत होतं, की ते काहीतरी खेळण्याचंच आहे म्हणून. आता इथे बघा माझी खुशी मस्त अशी झोपली आहे. तर तिला मी इतकं उठवलं, की "उठ आता टायमिंग झालाय." पण ती अजिबातच उठायला तयार नव्हती. अहो, पण आज सकाळी लवकरच उठले होते, तर ते निंबाचा पाला घेऊन आले आणि तोरणसाठी आंब्याची पानं लागत होती, तर आंब्याची पानं पण घेऊन आलेले. आज मी केस धुतले होते, तर मग पटकन इकडे केस सुकवून घेतले. जर केस ओले राहिले ना, मग मला अजिबातच काही काम सुधरत नाही. तर खुशीचे पप्पा खुशीला खूप प्रयत्न करत होते उठवण्याचा, गुदगुल्या केल्या, आवाज दिला, पण आमच्या मॅडम काही उठायला तयारच नव्हत्या. थोड्या वेळाने त्यांना असं वाटलं, की ती उठली आहे, पण नाही. ती उठली आणि सरळ जाऊन सोफ्यावर परत तिने झोपून घेतलेलं. इकडे माझी पूजेची तयारी चालू झाली होती. सगळ्यात आधी मी तांब्याचा तांबा छानसा धुवून घेतला, कारण तो गुढीला लावायचा होता. आणि तुम्ही बघू शकता किचनमध्ये सगळीकडे निंबाचा पालाच दिसतोय. आईने पण देवांना हळदी-कुंकू दिलं आणि पप्पांना अष्टगंध पण लावून दिला. त्याच्यानंतर मग मी काय केलं, तांब्यावर छानसं स्वास्तिक काढलेलं. खूप सुंदर असं स्वास्तिक काढलं होतं आणि खरंच ते बघायला पण खूप छान दिसत होतं. तसंही प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही स्वस्तिक काढूनच होते. स्वस्तिक हे खूप शुभ चिन्ह मानलं जातं. ते सुख, समृद्धी आणि पॉझिटिव्ह एनर्जीचं प्रतीक आहे. गुढीला लावण्यासाठी मी आधीच एक छानशी मस्त नवीन साडी काढून ठेवली होती. म्हटलं स्वतःची तयारी करण्याच्या आधी गुढीची तयारी करून घेऊयात. मग मी साडी व्यवस्थित लावायला सुरुवात केली. ती नीट फोल्ड करत होते, सेट करत होते. थोडासा साडीचा फुगा येत होता, कारण साडी अगदी नवीन कोरी होती ना आणि आपल्याकडे गुढीला नेहमी नवीनच साडी लावतात. वापरलेली साडी लावत नाही. त्यामुळे ती नीट सेट करायला थोडा वेळ लागत होता. पण आई पण माझी मदत करत होत्या. आणि हो, तुम्हाला माहिती आहे का गुढीला साडी का लावतात? गुढी ही आपल्या विजयाचं, आनंदाचं आणि समृद्धीचं प्रतीक असते आणि जी साडी आपण गुढीला लावतो ना, ती विजयध्वजासारखी मानली जाते. तसंच साडी म्हणजे लक्ष्मीचं रूप मानलं जातं. म्हणून गुढीला साडी लावणं म्हणजे आपल्या घरात लक्ष्मीचं स्वागत करणं असतं. नवीन साडी लावण्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे नवीन सुरुवात, नवीन आनंद आणि नवीन आशा. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नवीन सुंदर साडी गुढीला लावतो, जेणेकरून आपल्या आयुष्यात सगळं नवीन आणि चांगलं घडावं. गुढी अशी साडीने सजवली ना, की ती अजूनच सुंदर आणि आकर्षक दिसते. आता साडी तर छानपैकी लावून झाली होती. त्याच्यानंतर मग मी गुढीवर लिंबाचा पाला आणि हारडा कंगनची माळही लावली आणि त्यावर फुलांची माळ पण छानशी लावून घेतली. पण खरं सांगायचं तर हे सगळं नीट बांधणं आम्हा सासू-सुनांना थोडंसं अवघड जात होतं. तेवढ्यात आहो आले आणि त्यांनी मग लगेच आम्हाला हेल्प केली. सगळं नीट घट्ट बांधून दिलं, जेणेकरून काहीही निघून जाऊ नये आणि गुढी छान टिकून राहावी. मग उरलेला हार वगैरे लावायचं काम त्यांनी स्वतःहून करून घेतलं आणि मग काय आमची गुढी एकदम मस्त तयार झाली. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते ना आमची गुढी. आणि इकडे ना माझ्या सासऱ्यांची फारच घाई चालू होती गुढी उभारण्यासाठी कारण 8:30 पावणे 9 वाजले होते आणि आमच्या खानदेश भागात काय असतं ना सकाळी 8 वाजेपर्यंत गुढी उभारून झाली पाहिजे आणि असंही म्हणतात की 12 वाजेच्या आत गुढी काढून पण घ्यायची असते. 12 वाजल्यानंतर गुढीवर ऊन येऊ नये म्हणून ती आधीच काढून घेतात. त्यामुळे सगळ्यांनी एकदम धावपळ सुरू केली. नैवेद्य वगैरे पण आम्हाला 12च्या आधीच करायचं होतं आणि खरं सांगायचं तर अजून नैवेद्याची काहीच तयारी झालेली नव्हती. आता माझीच तयारी बाकी होती म्हणून मी पटकन रेडी होण्यासाठी गेले आणि इकडे आईने मस्त असं आंब्यांच्या पानांचं तोरण बनवून दिलेलं होतं. आहोंनी ते दरवाजाला लावलं आणि त्यामुळे घराचं रूप अजूनच सुंदर दिसायला लागलं. इकडे आहोंनी गुढी पण छानपैकी उभारून दिली होती. ते कधी तयार झाले हे आम्हाला कळालंच नाही. इतक्या पटकन रेडी झाले ते. त्याच्यानंतर मग मीही पटकन रेडी आले आणि आम्ही दोघांनी मिळून गुढीची पूजा केली. गुढीला पहिले हळदी-कुंकू लावलं, फुलं अर्पण केले आणि गुढीला ओवाळून घेतलं. त्यानंतर मग हात जोडून मनापासून नमस्कार केला आणि घराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली.
आमची पूजा तर करून झाली होती आणि इकडे एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली आहे का? माझी खुशी अजूनपर्यंत दिसलीच नाहीये. कारण काय तर मॅडम आमच्या झोपलेल्या होत्या. टाईम पण खूप झाला होता, पण काही केलं ती उठायलाच तयार नव्हती म्हणून आम्हीच पूजा करून घेतली. आई-पप्पा पूजा करत होते तोपर्यंत मग मी तिला पटकन उठवलं. तिला फक्त एकच सांगितलं, "चल तुला साडी घालायची आहे." ती उठली पण तिच्या डोळ्यात अजूनही खूप झोप होती. मग तिला पटकन तिच्या मामाच्या लग्नात घेतलेली नऊवारी घातली. छान असा मेकअप करून दिलेला आणि बाहेर घेऊन आले. तर बाहेर आल्यानंतर तिने मस्त डोकं टेकून नमस्कार केला. हात जोडून प्रार्थना केली. तर आज माझं छोटंसं बाळ इतकं गोंडस दिसत होतं, की तिच्या मम्मी-पप्पांचीच नजर तिला लागणार होती. नऊवारी घातल्यानंतर खूप गोड अशी एकदम लहानशी महाराष्ट्रीयन मुलगी वाटत होती. खरंच डोळे हटतच नव्हते तिच्याकडून आणि इकडे तिच्या पप्पांची खूप घाई चालू होती जॉबवर जाण्यासाठी. आता त्यांचा जॉबच असा आहे, तर ते पण काय करतील. सणाच्या दिवशी त्यांना सुट्टी तर नसते, पण लवकर पण जावं लागतं. तर तरीही त्यांनी आमच्यासोबत फोटोज वगैरे काढले. मग त्याच्यानंतर आम्ही खुशीसोबतही छान-छान फोटो काढलेले, फॅमिली फोटोज काढले आणि मग त्यांनी पटकन नाश्ता वगैरे केला आणि ते निघाले. आणि ते माझ्या खुशीचं मटकणं चालू होतं. तर अजूनही तिच्या डोळ्यात झोप आहे बरं का. पण काहीही म्हणा मंडळी, प्रत्येकाच्या घरात एक मुलगी असायलाच पाहिजे, कारण तीच घराला घरपण देते. मुलगी ही प्रत्येक घराची शोभा असते. तिच्यामुळेच घरात खरं हसू आणि आनंद येतो. मुलगी असली ना घरात, तर घरातलं प्रत्येक क्षण खास बनतो. ती घराची लक्ष्मी आणि आनंद प्रेमाचं रूप आहे. तर आज माझ्या सासूबाई खानदेशी स्पेशल मांडे बनवणार होत्या. बहुतेक लोकांना माहिती असेल मांडे म्हणजे काय असतं, तर मी सांगते. मांडे म्हणजे खापरवर बनवलेल्या पुरणाच्या पोळ्या. एकदम ट्रेडिशनल आणि खूप स्वादिष्ट असा पदार्थ. पण इथे चूल पण नव्हती आणि खापर पण नव्हतं. त्याच्यामुळे आता त्या तव्यावरच्याच पुरणाच्या पोळ्या बनवणार होत्या. सकाळी ना इतकी घाई झाली होती, की देवाजवळ रांगोळी काढायची राहूनच गेली. मग मी म्हटलं आता आई पुरणाच्या पोळ्या करतच आहे, तोपर्यंत मी पटकन देवांजवळ रांगोळी काढून घेते आणि मग राहिलेला स्वयंपाक मी करून घेईल. मग देवांजवळ पटकन छानशी मस्त अशी रांगोळी काढली आणि रांगोळी काढल्यानंतर देवघर अजूनच सुंदर आणि प्रसन्न दिसायला लागलं. घराच्या बाहेर म्हणजेच दरवाजाच्या बाहेर पण रांगोळी काढायची राहिली होती. मग म्हटलं तेही पटकन करून घेऊया. मला ना आधीपासूनच मोठ्या-मोठ्या रांगोळ्या काढायची खूप आवड आहे. मम्मीच्या घरी ना मी खूप मोठं असं अंगण होतं म्हणून प्रत्येक सणाला अगदी मोठी सुंदर रांगोळी काढायची. पण इथे जागा थोडीशी छोटी आहे म्हणून ॲडजस्ट करून काढावी लागते. पण एक गोष्ट पक्की रांगोळी काढायची म्हणजे सुंदरच काढायची आणि गुढीपाडवा होता ना म्हणून खास गुढीचीच रांगोळी काढायची होती. पण खूप दिवसांपासून आता सवय कमी झाली मग मोबाईलमध्ये बघूनच मी अशी छानशी छोटीशी पण एक सुंदर अशी गुढीची रांगोळी काढली. आता सगळं झाल्यानंतर म्हटलं चला उंबरठा पूजन पण करून घेऊया. तर याला काही जास्त वेळ लागत नाही. एक 5 ते 10 मिनिटाचं काम आहे. थोडी हळद घेतली आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबजल मिक्स केलं आणि ते छानपैकी पूर्ण उंबरठ्यावर लावून दिलं. आणि हो, मी नेहमी माझ्या व्लॉगमध्ये सांगते ना, उंबरठा पूजन का करावं आणि कसं करावं. तर मी ते पुन्हा आता सांगते. उंबरठा म्हणजे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार असतं आणि असं मानलं जातं, की इथूनच सकारात्मक ऊर्जा घरात येते. म्हणून उंबरठ्याचं पूजन केलं, की घरात सुख, शांती आणि भरभराट येते. हळद लावण्यामागे खूप सुंदर अर्थ आहे. हळद ही शुभ आणि पवित्र मानली जाते आणि गुलाबजलमुळे त्याला अजूनच प्रसन्न सुगंध येतो. म्हणून अशा छोट्या-छोट्या गोष्टी पण आपण नक्की केल्या पाहिजेत, कारण त्याने घरात एक वेगळी पॉझिटिव्ह वाइब येते. सकाळी ना मी 5:30 वाजताच उठले होते आणि खरं सांगते एवढी कामाची घाई होती ना, जराही मी थोडीशी उशिरा जर उठले असते ना, मग खूपच जास्त गडबड झाली असती. पण देवाच्या कृपेने सगळं छानपैकी वेळेत झालं. देवपूजा झाली, रांगोळी वगैरे सगळं काढून झालं आणि आता सासूबाईंनी पण पुरणाच्या पोळ्या मस्त करून ठेवल्या होत्या. मग मी म्हटलं आता बाकीचा स्वयंपाक पटकन करून घेऊया. कारण 12 वाजेच्या आधी मला नैवेद्य पण द्यायचा होता आणि मी लगेच स्वयंपाकाला लागले. तर मी रेसिपीचा काही व्हिडिओ वगैरे बनवलेला नाहीये बरं का. कारण की मी जर रेसिपीचा व्हिडिओ बनवत बसली असती, तर 12 वाजेचा नैवेद्य मला 2 वाजले असते. तर म्हणून यावेळेस मी फक्त नॉर्मल एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल, तर नक्की कमेंट करा. मी नेक्स्ट टाईम जेव्हा सगळं बनवेन ना, तेव्हा फुल रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर मग काहीही म्हणा, आपल्या बायकांना सणाच्या दिवशी जास्त धावपळ असते. आपल्याला सुट्टी तर कधी नसतेच. उलट सण आला की कामं दुप्पटच वाढतात. पण तरीही आपण सगळं हसत-हसत करतो. कारण आपल्यासाठी सण म्हणजे फक्त उत्सव नाहीये, तर आपल्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो. आता माझा सगळा स्वयंपाक छानपैकी रेडी झाला होता. बरोबर 12 वाजेपर्यंत सगळं काही तयार झालं होतं. आमटी झाली होती आणि मस्त अशी खीर पण बनवलेली होती. इकडे आई गुढी काढून आणत होत्या, कारण आता नैवेद्य दाखवायचा होता. आमच्या खानदेशी साइडला आहे ना एक वेगळीच पद्धत आहे. आधी गुढी खाली काढून घेतात, मग ती घरामध्ये आणतात, पाटावर ठेवतात आणि मग नैवेद्य पाणी वगैरे दाखवतात. खरंच प्रत्येक ठिकाणी प्रथा थोडी वेगळीच असते ना, पण भावना मात्र एकच असते. तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का, की काही वेगळी प्रथा आहे? मला नक्की कमेंट करून सांगा.
त्यानंतर मग मी गुढीला नैवेद्य पाणी दाखवलं आणि देवांनाही सहनैवेद्य अर्पण केला. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.